प्रणाम माऊली, प्रणाम. सगळं काही कुशल आहे ना? कसली एवढी तयारी करतेस? घरामध्ये लग्न कार्य आहे होय? वा वा वा. लग्नाचे दिवस म्हणजे आनंद, सुख, समाधान याची नुसती रेलचेल असते. खरंच माऊली, विवाह हा फार महत्वाचा टप्पा आहे माणसाच्या आयुष्यात. आयुष्याला एक वेगळंच वळण मिळतं म्हणणं. पण आमच्या नारद मुनींच्या बाबतीत जे काही घडतंय ते पाहता मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात. स्वतःच्याच कर्मांनी ओढवून घेतलेल्या परिस्थितीमुळे ते प्रचंड मोहग्रस्त झालेत. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, तसंच म्हणणं ऐकतेस ना? त्यांच्याच विवाहाचे सूर कानावर पडतायत. असं डोळ्यात तेल घालून बघतोय मी. भली सजावट झाली पाहिजे. माझ्या मुलीचं लग्न आहे. आजचा दिवस तिच्या कायम स्मरणात राहायला पाहिजे. अरे फुकटचा वेळ काय घालवतोयस? मनासारखा मोबदला घेणार. काम चोख करायचंय, लक्षात ठेव, नाही तर गाठ माझ्याशी आहे. बरं गुरुजी. काय नाही, पूजेचं सगळं आले ना, तुम्ही प्रशस्तपणे सगळा विधी करा. काही कसलीच नाहीये इथं. गुरुजी कोण आहे? आपणच आहात. मग मला काय शिकवताय? मला माझं सगळं काम ज्ञात आहे. अहो, ती फुलं खाली ठेवा आणि समिता घेऊन या. हो हो, ठीक आहे, येतोय. महाराज, मायादेवी, तुझे सौंदर्य बघून सगळेच हरकून जातील. तुला माहितीये, संपूर्ण नगरीमध्ये तुझ्याच विवाहाची चर्चा सुरू आहे की मायादेवीने एका संन्यासी पुरुषाला संसारात रममाण होण्यास भाग पाडले आहे. नारद मुनी, आपण नवरदेव म्हणून शोभून दिसत आहात. काय ते तेजस्वी रूप दिसते आहे तुमचे? हे सारे विधिलिखित आहे. हे असे तयार होण्याची मला काही सवय नाही. किती तो आनंद. परंतु तुमच्याकडे बघून तसे अजिबात वाटत नाही. आणि तुमचे देखील कौतुक आहे. एक संन्यासी असून सुद्धा आपण संसार करण्यास तयार झालात म्हणजे. माझ्या नशिबी हा सगळा उलटा प्रवास लिहिला होता असे म्हणायचे. नाहीतर मायादेवी जर माझ्या आयुष्यात आल्या नसत्या तर हे सारे घडले असते. गुरुजी, वर काय पाहताय? सूर्य कुठे गेलाय तो पाहतोय. अहो काय हे, किती विलंब. तुम्हाला काय आज मुहूर्त चुकवायचाच आहे का? नाही नाही. मग कुठे आहेत वधूवर? हे काय आले? आलो 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 आलो. वर हजर झालेला आहे. प्रणाम पिताश्री. आणि प्रणाम गुरुजी. गुरुजी म्हणायचं मला. गुरुजी. पिताश्री, मायादेवी कुठे दिसत नाहीत अजून. येतच असेल. हे काय आली? झालं असेल तुमचं तर सुरू करूया. वधूवरांनी खाली बसावे. ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कवित्तजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर. ओम शांती. हा,
आता वधूस मंगळसूत्र घाला. शुभमंगल सावधान. आता वधूने वरसहार घालावा. या आयुष्यमान भाऊ, एवढी मोठी झालीस कळच नाही. आता जीव तुमच्या स्वाधीन करत आहे. इथवर जसं निर्विघ्न पार पडलं, इथून पुढे पण तुमचं भावी आयुष्य सुखात आणि आनंदात जावं. सांगू, आजपर्यंत मी हे सांसारिक सुख कधी उपभोगूच शकलो नाही. या सगळ्या आनंदापासून मी कायम वंचित राहिलो. आज मला त्याचं महत्व कळतंय. तुमच्या माझ्या आयुष्यात येण्यानं माझं भाग्य उजळून निघालंय. स्वामी, खरे तर अनेक दिवसांपासून मीच आपल्याला विचारणार होते,
की आजपर्यंत आपण विवाहाचा विचार कसा केला नाही? कारण मी ब्रह्मर्षी आहे. ब्रह्मर्षी नारद, ब्रह्मदेवांचा पुत्र, आजन्म ब्रह्मचारी राहील असा निश्चय केला होता. स्वामी, याचेच भय मला वाटत होते. जे मी समजलो नाही. एका स्त्रीच्या मनातले आपण कसे जाणणार स्वामी? एक ब्रह्मचारी म्हणून आपण आयुष्याची वाट तर केली आणि हा संसार सुखाचा मार्ग अवलंबला, परंतु उद्या तीच वाट आपल्याला पुन्हा खुणावू लागली तर? आणि आपण माझा त्याग करून पुन्हा ब्रह्मचर्याकडे वळलात तर? देवी, असा विचार सुद्धा मनात आणू नका, तर कल्पनाही करवत नाही. आजपर्यंतच माझं आयुष्य काट्याकुट्यांनी भरलेलं होतं. तुमच्या येण्यानं माझ्या आयुष्यात पुष्पसुमनं आली. तुम्ही नसतात तर मी आजही अर्थहीन भरकटत राहिलो असतो, एकटाच. तुमच्या येण्यानं माझ्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त झालंय. देवी, मी तुम्हाला शब्द देतो, काहीही झालं तरीही मी तुम्हाला अंतर देणार नाही. स्वामी, निश्चितच मी गेल्या जन्मी काही पुण्य केले असावे की आपल्यासारखा ज्ञानी वर म्हणून लाभला. ह्या सुखाला कुणाचीही दृष्ट लागता कामा नये. नारायण 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 नारायण. काय झाले स्वामी? नारायण नारायण. स्वामी, काय झाले? नारायण नारायण. स्वामी, काय झाले स्वामी? नारायण नारायण. स्वामी, आत्ताच तर तुम्ही मला शब्द दिलात ना की मला सोडून जाणार नाही. आणि हे काय? नाथ, अहो कुठे होतात आपण? मला या कुटीबाहेर थांब म्हणालात आणि तुम्ही कुठे गेला होतात? देवी, आपण मनुष्यरूप घेतलाच आहे तर त्याचा परिपूर्ण आस्वाद घेण्यासाठी त्याच रूपात भ्रमण करीत होतो. नाथ, अहो प्रसंग काय आहे आणि आपण हे काय करत आहात? काय झाले देवी? आपण चिंतित दिसत आहात. चिंता करू नको तर काय करू? आपले परमभक्त नारद मुनी, त्यांचं हे असं आचरण आपणास अस्वस्थ करत नाही? तिन्ही त्रिकाळी ते केवळ आपलाच नावाचा जप करत होते. आणि याचाच त्यांना विसर पडला आहे, होय ना? आणि त्याचा त्यांना पश्चाताप देखील नाही. नाविन्याचे नवे प्रहर म्हणतात. मुनिवरांना आजवर कधीही संसारिक सुखाचा प्रत्यय आला नाही आणि आज ती वेळ आली तेव्हा ते सारे काही विसरून त्यात ते रममाण झाले आहे. हा पथ निवडताना आपण मिळवण्यापेक्षा अधिकाधिक गमावत असतो, त्याचा विसर होतो. मुनिवरांच्या बाबत हेच होत आहे. पण नाथ, मुनिवरांच्या मुखातून नारायण नारायण
हे स्वर पुन्हा कधीच ऐकू येणार नाहीत का? देवी, हा पाश मोहमायेचा आहे. या जाळ्यात अडकणे हे निश्चितच आश्चर्यकारक आहे, परंतु अनपेक्षित नाही. कारण हा पाश मीच रचला आहे. आता या पाशात ते अधिकाधिक रुतत जातात, की यातून बाहेर पडतात. जैसे ज्याचे कर्म तैसे मिये फळ. चला. हो, जावई बापू, असं येरझऱ्या घालून काय व्हायचं नाही. शांत बसा. अहो, काय करताय? ते मायादेवी कशा आहेत ते तपासतोय. असे प्रसंग तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रथम अनुभवत आहात, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. पण अशा वेळी स्त्रीला पतीच्या आधाराची गरज असते, आणि तुम्ही असं सोळं सुटल्यासारखं सैरभर झाल्यावर कसं चालायचं? माफ करा, मी थोडा अधीर झालो. नाही जावई बापू, तुमची अवस्था समजते मला. तुमचे जेवढे पत्नीविषयी प्रेम आहे ते पाहून मला समाधान वाटले. पण अहो, तेजस्वी पुत्र जन्माला आलाय. अहो सुईनबाई, बाळाचं मुखदर्शन तरी करा त्यांच्या पिताश्रींना. अहो, माझी कन्या कशी आहे? बाळ बाळंतीण सुखरूप आहेत. माऊली, तुझ्याशी एक मनातलं बोलायचं आहे. मनुष्य जेव्हा विवाह करतो तेव्हा त्याला काही प्रमाणात सुख समाधान प्राप्त होतं, यात संशय नाही. पण नंतर जबाबदाऱ्या वाढत जातात, मुलं बाळ होतात, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी येते. नारद मुनींच्याही आयुष्यात हे सारं काही घडलंच. आता या सगळ्या जबाबदाऱ्या वाढतील, मग सांसारिक आयुष्य तितकंसं काही सुखाचं राहत नाही. पण तरीही मोक्षाचा मार्ग याच्यातूनच जातो असं म्हणतात. ते काय म्हणून बघ माऊली, नारद मुनी आता संसाराच्या मोहपाशात अडकले खरे, पण ते त्यांच्या मूळ पदावर अवतरतील का? भगवान विष्णूंना तरी काय साधायचंय या नारद मुनींना भौतिक जगात अडकवून? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील, नक्की मिळतील. पण माऊली, पुढील भागामध्ये तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.